गाइज आपण हिरार्चिकल इनहेरिटन्समध्ये काय करणार आहोत, तर आपल्याकडे एक क्लास असेल. ओके, एक क्लास काय असणार आहे, तर कन्सिडर करा की आपल्याकडे काय करतो मी, क्लास करतो, रूट नावाची क्लास करतो, म्हणजे तुम्हाला समजून येईल. ओके, एक क्लास आहे सपोज रूट क्लास, नावच दिले त्याला आपण रूट क्लास नावाने. ओके, तर रूट क्लास क्रिएट केला. या रूट क्लासला काय असतील, ओके, दोन चाइल्ड असतील. गाइज काय चाइल्ड असणार आहेत, आपण चाइल्ड पण क्रिएट करूया. चाइल्डचं पहिलं चाइल्ड काय असेल, ए क्लास CLS करूया, ACLS. ठीक आहे, अँड यालाच काय करूया आपण, दुसरी क्लास करूया की BCLS. ठीक आहे, असे आपल्याकडे किती आहेत, सो हे झाले BCLS. गाईज आता तुम्ही चेक कराल, या 2-3 क्लासमध्ये जरी इनहेरिटन्स आपण इम्प्लिमेंट केलं तर इट ऑल्सो कॉल्ड एज ए हिरार्चिकल इनहेरिटन्स. का, कारण रूट असेल, रूटच्या नंतर तुमचं ACLS असेल. ओके, एक चाइल्ड, आणि दुसरा चाइल्ड काय असेल तुमचा BCLS. तुम्ही त्याचा दुसरा चाइल्ड क्रिएट करणार आहोत. ओके, म्हणजे जर तुम्ही बघितलं की हे कसं इनहेरिटन्स होणार आहे, तर सिम्पली पेंटमध्ये जर तुम्हाला सपोज दाखवलं. ओके, सो लक्षात घ्या, सिम्पलचं आहे खूप. तर क्लास असणार आहे आपल्याकडे, पहिलं काय आपल्याकडे रूट क्लास. हा रूट क्लास असेल, रूट क्लासला काय असणार आहे, दोन ओके चाइल्ड असणार आहेत, ACLS. ओके, एक्झॅक्ट सेम ACLS सारखाच आपल्याकडे काय असणार आहे, BCLS असेल. सो BCLS इज देअर. हे दोन आपल्याकडे काय झाले, ओके, रूट क्लासचे चाइल्ड क्लासेस झाले. सो आपण काय करणार, ॲरो दाखवणार. सपोज मी हा ॲरो यूज करतो. आपल्याला सिंपल सी लाईन टाकूया आपण इकडून इकडे, आणि इकडून तुम्हाला काय करायचं आहे, इकडे दाखवायचं आहे. या ॲरोमध्ये जर बघाल तर ॲरो तुमचे मस्ट बी लाईक दिस गाईज. ओके, सो चाइल्ड क्लास टू पॅरेंट क्लास तुमचे ॲरो असतील. तर हे झाले काय तुमचं सिम्पलचं इनहेरिटन्स. ओके, सो हे काय, तर बघा हा रूट क्लास आहे तुमचा सिम्पलचा. या रूट क्लासला काय करणार आहे गाईज आपण, या रूट क्लासपासून आपण सपोज काय केलेलं आहे, रूट क्लास झाला तुमचा. रूट क्लासला काय खाली हे तुमचे चाइल्ड क्लासेस आहेत. ओके, सो हा झाला फर्स्ट चाइल्ड सपोज, आणि हा काय असणार आहे तुमचा सेकंड चाइल्ड. ओके, आता यामध्ये ट्री स्ट्रक्चर आहे का, ते यस ऑब्वियसली. ओके, हा फर्स्ट झाला, हा सेकंड चाइल्ड, हा तुमचा ओके फर्स्ट चाइल्ड सेकंड चाइल्ड. तर एक लेवलमध्ये हा ट्री स्ट्रक्चर तुमचा बनलेला आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त क्लासेस घ्यायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, याला परत चाइल्ड क्रिएट करू शकता जेवढे पाहिजे तसे. जसे इकडे 2 केले, परत मी काय करतो इकडे 2 करतो. आता काही लक्षात घ्या, आता इथं परत काय, तर एक क्लास घेतला सपोज, कन्सिडर करा की मी पहिलं तुम्हाला थोडंसं कॉन्सेप्ट सांगतोय. ओके, ओके, आता ए क्लास चाइल्ड आहे, आता ए चाइल्ड. ओके, ए क्लास चाइल्ड झाला हा. ओके, ए चाइल्ड काय, ए चाइल्ड अंडरस्कोर 1 झालेला इकडे. आता तुम्ही काय करणार, सेम वेनी काय करणार इकडे, ए चाइल्ड अंडरस्कोर 2. एचा कुठला चाइल्ड, दुसरा चाइल्ड. ओके, मग इकडे काय बी क्लास आहे, बी क्लासचा चाइल्ड असणार इकडे. सर इथे तुम्ही करणार बी चाइल्ड ओके अंडरस्कोर 1 अँड देन ओके अजून एक क्लासचा इथं आपल्याला चाइल्ड घ्यायचा आहे, बी चाइल्ड अंडरस्कोर 2 यावेळी. तर ह्याचे काही झाले, तर ह्याचे पण 2 चाइल्ड आपण इथे क्रिएट केले. तर यामध्ये तुम्ही बघाल तर लीफ नोड कुठला, हा एक, हा एक, हा एक, हा एक, 4 लीफ नोड झालेले तुमच्याकडे, म्हणजे लीफ क्लासेस शेवटचे क्लासेस झालेले चाइल्ड क्लासेस. आता या लेवलमध्ये हे 4 हे जे क्लासेस आहेत, ए चाइल्ड 1, बी चाइल्ड 1, ओके, ए चाइल्ड 2, बी चाइल्ड 2, हे जी क्लासेस आहेत ती कशी आहेत, सगळ्यात शेवटची क्लासेस आहेत. आणि या क्लासेसमध्ये काहीच तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष घ्यायचं की आता इथे काय करणार, तुम्ही मेन मेथड क्रिएट करणार तर कुठे करणार, ए चाइल्डमध्ये करणार, बी चाइल्डमध्ये करणार, ए चाइल्ड 1मध्ये करणार, बी चाइल्ड 1मध्ये करणार, की बी चाइल्ड ओके कुठे करायचं या 4ही क्लासेसपैकी. सो या केसेसमध्ये काय केलं तर असे जर एकापेक्षा जास्त चाइल्ड क्लासेस तुमच्याकडे येत असतील, जनरली हे कुठे येतं तर हे आपल्याला ट्री स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला हिरार्चिकल इनहेरिटन्समध्येच हा इश्यू येतो, कारण एकापेक्षा जास्त चाइल्ड क्लासेस तिकडं आपल्याला काय करतात शेवटच्या नोडमध्ये मिळत असतात. सो त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं गाईज, तर या केससाठी ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो, इकडं एक वेगळा क्लास क्रिएट करत असतो.
हा क्लास असेल आणि या क्लासला काय करायचं, इकडे क्लास करायचा क्रिएट. हे क्लास कसं असणार आहे आपल्याला, जस्ट लाईक ॲज ए हेल्पर क्लास असेल. ओके, सो काय ॲप मॅनेजर सपोज. हा ॲप मॅनेजर क्लास काय करणार, ॲप मॅनेजर क्लास काय करणार, आपल्याला हेल्प करणार कशासाठी, हे पूर्ण ॲप्लिकेशन मॅनेज करण्यासाठी. आता हे जे काही स्ट्रक्चर आहे तुमच्या क्लासेसचं, हे जे काही तुमचं स्ट्रक्चर आहे इनहेरिटन्सचं, या स्ट्रक्चरला एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करणार, तुमचा ॲप मॅनेजर. तर या ॲप मॅनेजरमध्ये आपण काय करणार, या ॲप मॅनेजरमध्ये आपण काय करणार गाईज, तर लक्षात घ्या, या ॲप मॅनेजरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ॲप मॅनेजरमध्ये आपण चाइल्ड 1 जो आहे ह्याचा पण आपण इन्स्टन्स क्रिएट करणार इकडे. या क्लासचा पण आपण काय करणार, इकडे इन्स्टन्स क्रिएट करणार. ओके, चाइल्ड बीला एक्झिक्यूट करायचं आहे, चाइल्ड बीचा क्लास 1 एक्झिक्यूट करायचा आहे, याचा पण आपण इन्स्टन्स क्रिएट करणार. चाइल्ड B2चा आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड 2चा पण आपल्याला इकडे काय करायचं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर आता याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे काय, याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे मी काय करतो, याला ॲक्सेस करतो. याला ॲक्सेस केल्याने काय होईल, इथून मी इकडे जाऊ शकतो, इथून मी परत काय करू शकतो, इकडे जाऊन ह्याची फंक्शनॅलिटी ॲक्सेस करू शकतो. तर मी काय करतोय, एक सिम्पलचं हे जरा लक्षात घ्याल, तर हा एक सिम्पलचा एक वेगळा इनहेरिटन्स आहे. हा कुठला इनहेरिटन्स बनतोय, तर गाईज तुम्ही लक्षात दिलं तर तुम्हाला हा ओके कुठला इनहेरिटन्स बनेल, हा बघा हे हायलाईट केलेलं एवढं. विच टाईप ऑफ इनहेरिटन्स इज दिस, मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, तुम्हाला चाइल्ड 1ला जर एक्झिक्यूट करायचं असेल, चाइल्ड 1 थ्रू बाकीच्या गोष्टी ॲक्सेस करायच्या असतील, सो चाइल्ड 1चा ऑब्जेक्ट कुठे क्रिएट करणार, तुम्ही ॲप मॅनेजरमध्ये क्रिएट करणार. ठीक आहे, आता इनहेरिटन्स काय असणार, इनहेरिटन्सला आपण म्हणतो इज अ रिलेशनशिप. ओके, तर इनहेरिटन्स इज वॉट, सिम्पल इज अ रिलेशनशिप. आता यामध्ये कुठलं रिलेशन आहे, आपण ऑलरेडी आपण केलेलं आहे. ओके, आपण याआधी पण बघितलेलं आहे की एका क्लासचा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासमध्ये क्रिएट करून आपण त्या क्लासच्या फंक्शनॅलिटीजला ॲक्सेस करत असतो. तर आपण काय करणार, चाइल्ड _1 हा क्लास जो आहे याचा ऑब्जेक्ट आपण ॲप मॅनेजरमध्ये क्रिएट करणार आणि याचा ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करणार, याच्या फंक्शनॅलिटीजला कॉल करणार. याच्या फंक्शनॅलिटीज म्हणजे काय, ऑब्वियसली क्लास च्या फंक्शनॅलिटीज मिळतील आणि रूट क्लासच्या पण फंक्शनॅलिटीज आपल्याला इकडे मिळून जातील गाईज. ओके, सो यावेळी आपल्याला काय करायचं गाईज, ॲप्लिकेशन मॅनेज करायचं आहे. सो याला काय म्हणत असतो आपण, हॅज अ रिलेशनशिप पण असतो. म्हणजे एका क्लासचं ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासमध्ये क्रिएट करून त्याला मॅनेज करणं, दॅट इज कॉल्ड ॲज ए सेपरेट रिलेशनशिप कॉल्ड ॲज ए हॅज अ रिलेशनशिप. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Okay, so we can say that app manager class has a object of a child _1 class. So using that object you can access all functionalities. accessible ज्या फंक्शनलिटीज असतील a child 1च्या, तर त्या फंक्शनलिटीज तुम्ही ॲक्सेस करू शकता. a child 1 थ्रू तुम्ही एक क्लास ACLSच्या फंक्शनलिटी ॲक्सेस करू शकता आणि ACLS थ्रू तुम्ही काय करू शकता, रूट क्लासच्या फंक्शनलिटीज ॲक्सेस करू शकता. एक्झॅक्ट सेम वेनी तुम्हाला चाइल्ड _2 मधनं जर एक्झिक्युशन करायचं असेल, सो चाइल्ड _2चा ऑब्जेक्ट तुम्ही ॲप मॅनेजर नावाच्या क्लासमध्ये क्रिएट करणार. ॲप मॅनेजरमधून चाइल्ड _2ला ॲक्सेस करणार. इथनं तुम्ही काय करणार, क्लासला ॲक्सेस करणार. क्लासमधनं ॲक्सेस कोणाला करणार, रूट क्लासला. तो याला जर बघितलं तर हा पण काय बनेल, सिंगल मल्टी लेवल इनहेरिटन्स बनेल. क्लिअर आहात तुम्ही? ओके, सो एक्झॅक्ट सेम बी चाइल्ड _1 सोबत पण आणि बी चाइल्ड _2 सोबत पण तुम्हाला वर्क करता येईल. सो गाईज तुम्हाला हे कळलं आपण काय डिस्कस करतोय ते आणि कशासाठी डिस्कस करतोय ॲक्च्युली, कोण सांगणार काय कशासाठी करतोय असं आपण. ॲप मॅनेजर क्लास का बनवला आपण, का बनवला गाईज, जेवढे पण क्लासेस आहेत त्यांचा डेटा ॲक्सेस करण्यासाठी बनवलं होतं. राईट. म्हणजे काय, आता तुम्हाला जर बघितलं तर आता इथे मेन मेथड बनवलं तर प्रॉब्लेम कुठे येईल, ह्या 3 क्लासला प्रॉब्लेम येईल. ह्या 3 क्लासला एक्झिक्यूट करायचं कसं मग. ठीक आहे, इकडे बनवलं तर बाकीच्या 3 क्लासला प्रॉब्लेम येईल. सो कुठल्याच चाइल्ड क्लासमध्ये आपण मेन मेथड न बनवता आपण काय करणार, एक वेगळी क्लास क्रिएट करणार आणि त्यामध्ये आपण काय करणार, मेन मेथड बनवून तिथून काय करणार आपण गाईज, पूर्ण ॲप्लिकेशन मॅनेज करणार. क्लिअर गाईज तुम्ही? ओके, सो गाईज लेट स्टार्ट विथ पहिलं आपण काय करूया, ह्या 3 क्लासेसचंच इनहेरिटन्स करून बघूया. हे जर तुम्हाला समजलं की मग तुम्ही काय करू शकता, स्वतः इम्प्लिमेंट करू शकता बाकीच्या क्लासेससाठी. ठीक आहे, सो
आपण याला थोडंसं वेळ देऊन प्रॉपर वेनी करण्याचा प्रयत्न करूया. सो लक्ष द्या गाईज, इकडे काय करतो आपण, ऑलरेडी क्लासेस तर आपले बनलेले आहेत, पण आतापर्यंत कुठलंच रिलेशन बनलेलं नाही आहे. आपण आता काय करूया, ए जे रूट क्लास आहे आपला, या रूट क्लासला थोडंसं मॅनेज करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये काय करणार आहे, रूट क्लासमध्ये ओके एक व्हेरिएबल क्रिएट करतो आहे, आर नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतो. बघा रूटमध्ये आर नावाचं व्हेरिएबल आहे, याची व्हॅल्यू 100 आहे. ठीक आहे, काहीच करणार नाही, जास्त आपण डेटा घेणार नाही आहेत. रूट क्लासचं एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करू आपण. हा रूट क्लासचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आपण इकडे. ठीक आहे, सो इकडे वेलकम टू रूट क्लास करूया. हे वेलकम टू रूट क्लास झालं आणि इकडे एक मेथड क्रिएट करू आपण सिम्पलचं, पब्लिक व्हॉइड ओके शो डेटा नावाचं मेथड आहे. शो रूट डेटा नावाचं मेथड आहे. या शो रूट डेटामध्ये आपण काय करतो गाईज, ओके सिम्पल आरची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. आर का दिलं, कारण त्याचं क्लासचं नाव रूट आहे. सो आर इक्वल टू आपल्याला परत आर व्हेरिएबल प्रिंट करायचा. बस काहीच एवढंच डेटा आपल्याला ठेवायचं इकडे. यापेक्षाही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मेथड, जेवढे पाहिजे तेवढे व्हेरिएबल आपण गेट करू शकतो. तुम्हाला ऑलरेडी माहिती येते, कारण आपण लास्टच्या इंटरफेसमध्ये आपण इनहेरिटन्समध्ये आपण ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. ओके, सध्याला कन्सेप्ट समजून घेऊया आणि नंतरच्या बाकीच्या गोष्टी बघूया. ठीक आहे, सो हा क्लास झाला रूट क्लास. आता मला काय करायचं आहे, ओके सिम्पलचं एक CLS मध्ये काय करायचं आहे, इकडं ए नावाचं व्हेरिएबल गेलं इकडे एक सिम्पलचं इंट ए नावाचं व्हेरिएबल आहे. इकडं काय करतोय 200 व्हॅल्यू देतोय. त्यानंतर ACLSचा आपल्याला काय करायचं गाईस, कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा. ACLSचा कन्स्ट्रक्टर क्रिएट झाला. इकडे मी काय करणार, वेलकम टू ACLS करणार. नॉर्मलची गोष्ट आहे खूप. ठीक आहे, हे झालं. आणि त्यानंतर मी काय करणार, इकडे एक मेथड क्रिएट करणार सिम्पलचं, पब्लिक व्हॉइड शो ACLS डेटा. हे मेथड क्रिएट झालं. यामध्ये आपल्याला डेटा शो करायचा. काय डेटा असणार आहे, ACLSचा डेटा. गाईज ACLS मध्ये माहिती आहे तुम्हाला काय मिळणार आहे, ए नावाचं व्हेरिएबल आहे. सो यू कॅन जस्ट ॲक्सेस ए नावाचं व्हेरिएबल हिअर. ए व्हेरिएबल आपण इकडे काय करू शकतो गाईज, ॲक्सेस करू शकतो. ओनली ए व्हेरिएबल, यापेक्षा जास्त आपण काही इकडे ॲक्सेस करू शकणार नाही, काय कारण आपल्याकडे काही नाही आहेच इकडे. ठीक आहे, पण लक्षात घ्या, आपल्याला जर रूट क्लासचा डेटा ॲक्सेस करायचा असेल तर आपण इकडे काय करणार, रिलेशनशिप इस्टॅब्लिश करणार. कुणासोबत, रूट क्लाससोबत. म्हणजे काय करणार, ACLS ओके ACLSला पॅरेंट ओके पॅरेंट असाइन करणार. ओके, आता पॅरेंट आहे का याला सध्याला, हॅलो ऐकायला येतं तुम्हाला, हॅलो ओके. सो पॅरेंट कसं करणार ह्याला ॲक्सेस, आता पॅरेंट कसा असाइन करणार ह्याला, सो वी नीड टू यूज द एक्सटेंड्स व्हॉट, आपल्याला कोण्या क्लासला ॲक्सेस करायचं आहे, ओके रूट क्लासला. सो आपण रूट क्लास असं त्याच्या पुढे क्लासचं नाव लिहिणार. सो आता काय झाली, ही रिलेशनशिप इस्टॅब्लिश झाली कोणाकोणामध्ये, ए क्लासमध्ये आणि रूट क्लासमध्ये. सो रूट क्लास इज ए पॅरेंट क्लास अँड ए क्लास इज ए चाइल्ड क्लास. आता जे हे इनहेरिटन्स आहे, कुठल्या टाईपचे इनहेरिटन्स आहे गाईज, हे इट्स अ सिंगल लेवल इनहेरिटन्स. ओके परफेक्ट राईट. सो आता तुम्हाला मला सांगा, ए क्लासच्या आत किती व्हेरिएबल मिळतील मला. आता जे काही डेटा माझ्या ओके रूट क्लास आहे तो मला ए क्लासमध्ये पण मिळणार आहे, बरोबर. हो की नाही, राईट मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ए क्लासमध्ये ओके एक मेथड आहे शो क्लास ए क्लास डेटा. ओके, तुमच्या रूट क्लासमध्ये पण एक मेथड आहे शो रूट क्लास डेटा, रूट डेटा. तर मी काय करेन, आता इकडे मी ए क्लासचा डेटा तर शो केलेलाच आहे, मला ओके रूट क्लासचा पण डेटा शो करायचा आहे. सो मी काय करेल, इकडून ह्या मेथडला कॉल करेल. कुठल्या मेथडला, जे रूट क्लासचं मेथड आहे शो रूट डेटा, इथून कॉल करा. किंवा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल करायचा असेल तरी करू शकता. बट ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची काही गरज असणार आहे का इकडे आपल्याला, ऑब्वियसली नो नीड गाईज. क्लिअर गाईज तुम्ही इकडे. आणि इकडे मी काय करणार, आणखीन एक मेथड क्रिएट करतोय, पब्लिक व्हॉइड ॲडिशन नावाचं मेथड क्रिएट केलं. ओके, आता या मेथडमध्ये मी काय करणार गाईज, ॲडिशन करणार. आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, ए नावाचं व्हेरिएबल आहे आणि ओके रूट क्लासचं आर नावाचं व्हेरिएबल आहे. आणि मी इकडं सिम्पलचं काय करणार, ए प्लस ओके आर इक्वल टू प्लस ब्रॅकेटमध्ये काय करतो, ए आणि आरचं ॲडिशन करतो. सो आपल्याला ॲडिशन करून मिळेल. ओके, तर आता मला सांगा,
ACLS क्लासमध्ये किती मेथड आहेत आपल्याकडे? देर आर 2 मेथड्स. गेटिंग गाईज? या क्लासमधले पर्टिक्युलरली ACLS क्लासमधले. गेटिंग गाईज? ठीक आहे. आणि आपल्याला एक मेथड कुठून मिळणार आहे? शो रूट डेटा हे मेथड आपल्याला कुठून ॲक्सेस मिळणार आहे? रूट क्लासमधून मिळणार आहे. बरोबर हो की नाही गाईज? राईट. गेटिंग? ओके फाईन. हे झालं. आता तुम्हाला या क्लासला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर काय कराल तुम्ही? तुम्हाला मेन मेथड क्रिएट करावं लागेल. राईट. सो तुम्ही काय करता? सिंगल लेवलमध्ये मेन मेथड चाइल्ड क्लासमध्ये क्रिएट करता. म्हणजे कुठे क्रिएट करणार? ACLS मध्ये. पण आपल्याला आता हे सिंगल लेवल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करायचंच नाही. आपल्याला काय करायचं आहे? ट्री स्ट्रक्चर्ड ओके हेरार्चिकल इनहेरिटन्सला इम्प्लिमेंट करायचं. सो त्यासाठी काय करणार? BCLS.java नावाचा जो क्लास आहे याला पण आपण काय करणार आहे गाईज इकडे इम्प्लिमेंट करणार. इकडे काय करणार? सो याला पण आपण पॅरेंट क्रिएट करूया. पॅरेंट देऊन देऊया. पॅरेंट काय द्यायचा? सेम रूट क्लास द्यायचा आहे. म्हणजे आता मला सांगा एक CLSचा आणि BCLSचा पॅरेंट कोण आहे? सेम पॅरेंट आहे दोन्ही क्लासचा. राईट. सो तुमचं रिलेशन असं मॅनेज झालं. रूट क्लास ओके काय करणार आहे? रूट क्लास ओके एक्सटेंड बाय ACLS क्लास अँड BCLS क्लास. सो रूट क्लासचे कोणकोण चाइल्ड आहेत? ACLS इज ए चाइल्ड ऑफ रूट क्लास अँड BCLS इज ऑल्सो ए चाइल्ड ऑफ रूट क्लास. क्लिअर गाईज? ठीक आहे. आता इकडे पण आपण काय करूया? मॅनेज करूया. इकडे काय करणार? एक व्हेरिएबल क्रिएट करणार बी नावाचं. बी इक्वल टू काय करणार गाईज? मी 50 दिलं इकडे. ठीक आहे. सो इंट बी इक्वल टू 50 याचा आपण BCLSचा काय करूया? कन्स्ट्रक्टर क्रिएट करून नियर अबाउट सेम करण्याचा प्रयत्न करूया. वेलकम टू ठीक आहे BCLS. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय करणार? शो मेथड करूया आपण इकडं. पब्लिक वॉइड शो BCLS डेटा. ओके. यामध्ये आपल्याला काय करायचे? कुठले कुठले व्हेरिएबल मिळणार आहे मला ते सांगा. बी तर ऑब्विसली याच क्लासमध्ये आहे. सो बी पण मिळणार मला इकडे. सो आय विल प्रिंट बी. आणि त्यासोबत सोबत मला काय मिळणार? कुठलं व्हेरिएबल मिळणार मला इकडे? आर व्हेरिएबल इज ऑल्सो ओके ॲक्सेसिबल. सो इकडे काय करणार? आर व्हेरिएबल प्रिंट करणार. आणि आता इकडे एक ह्याची सेपरेट मेथड क्रिएट करतोय. पब्लिक वॉइड ओके मल्टिप्लिकेशन नावाचं मेथड क्रिएट केलं मी इकडं. आणि यामध्ये मी काय करतोय? मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनला वेलकम केलं. आणि इकडं काय करतोय? सिम्पलचं बी मल्टिप्लाय आर इक्वल टू ते यामध्ये काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन करणार. सो बी मल्टिप्लाय करायचं सिम्पलचं आर सोबत. वॉट एव्हर द आउटपुट आपल्याला मिळून जाईल त्याचं. ठीक आहे. तर यावेळी आपण मल्टिप्लिकेशन केलं. आता इकडे पण आपण मेन मेथड न क्रिएट करता इकडे जर क्रिएट केलं मेन मेथड BCLS मध्ये तर ACLSला एक्झिक्यूट नाही करता येणार. ACLS मध्ये जर मेन मेथड क्रिएट केलं तर BCLS हा एक्झिक्यूट नाही करता येईल पण तो प्रॉपर वेनी होणार नाही. सो त्यासाठी आपण काय करणार? ओके मग आपल्याला काय करावं लागणार? ACLS मध्ये BCLSचा ऑब्जेक्ट क्रिएट करून BCLSला ACLS थ्रू एक्झिक्यूट करावं लागेल. सो त्यापेक्षा आपण काय करूया? ओके एक सेपरेट क्लास क्रिएट करू इकडे जो काय असेल? आपला ॲप्लिकेशन मॅनेजर नावाचा क्लास असेल. ओके सो ॲप काही नाव देऊ शकता बरं का. मी आता थोडंसं मॅनेज करण्याचं काम करतोय म्हणून मॅनेजर होतोय. ठीक आहे. ॲप मॅनेजर नावाचा क्लास दिला. ह्या ॲप मॅनेजरमध्ये काय करायचं आहे? सिम्पल सगळ्यात आधी आपल्याला मेन मेथड इथं घ्यायचं आहे कारण आपला प्रोग्राम जो आहे मेन मेथडनं स्टार्ट होणार आहे. आणि इकडे काय करू शकतो आपण? एक सेपरेट मेथड क्रिएट करू शकतो. कसं क्रिएट करणार? सो पब्लिक वॉइड मॅनेज ऑपरेशन्स नावाचं एक मेथड क्रिएट करणार आहे इकडे. ओके या मेथड आपण मेन मेथडमधून करणार. तो कॉल करायचा असेल तर ॲप मॅनेजर नावाची जी क्लास आहे त्याचा ॲप एम इक्वल टू न्यू ॲप मॅनेजर ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आपण. अशा वेळी ॲप एम डॉट
गाईस तुम्हाला माहिती आहे इकडे एकच मेथड आहे, मॅनेज ऑपरेशन नावाचं मेथड कॉल करायचं आहे. कारण सगळं काय आपण मेन मेथड मध्ये न करता आपण एक सेपरेट मेथड केलं आणि इकडे आपल्याला पूर्ण गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. आता मी काय करणार, सगळ्यात आधी काय करतो बघा, मी दोन्ही क्लासेसला एक्झिक्यूट करत नाही, मी पहिलं ACLSचा डेटा एक्झिक्यूट करणार आहे. तर ACLS आहे आपल्याला कुठून मिळतोय, ओके कॉम डॉट ही मधनं मिळतोय HI. तर AC करतो ACLSला न्यू AC नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे, AC नावाच्या ऑब्जेक्टमध्ये जर मी गेलो AC डॉट, आता बघा AC नावाचा जो क्लास आहे हा सेपरेट क्लास आहे. मी काय करतोय ॲप मॅनेजर नावाच्या क्लासमध्ये ACLS नावाच्या क्लासचा AC नावाने ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता ऑब्जेक्टचं नाव काही देऊ शकता ॲज यू गाईज नो इट. ठीक आहे, सो ही जी रिलेशनशिप झाली विदाऊट एनी ओके इफेक्ट. आता बघा इकडे काय आपण ना एक्सटेंड केलं आहे ना काही इम्प्लिमेंट यूज केलं आहे. इम्प्लिमेंट माहिती नाही तुम्हाला, पुढं चालून येईल. एक्सटेंड न करता ओके आपण काय करतोय ACLSचा डेटा आपण ॲप मॅनेजरमध्ये ॲक्सेस करतोय. कसं, बाय युझिंग हॅज अ रिलेशनशिप. या रिलेशनशिपला काय म्हणत असतो, हॅज अ रिलेशनशिप म्हणत असतो आपण. गाईस क्लिअर आहात तुम्ही इकडे हॅज अ रिलेशनशिप काय असतं ते, याच्या आधी पण आपण एक एक्झाम्पल याचं केलेलं आहे हॅज अ रिलेशनशिपचं. गेटिंग गाईज? ठीक आहे, आता AC नावाचा जो ऑब्जेक्ट आहे ACLSचा, तुम्ही जर बघाल ए क्लास मिळतो, ए ऑब्जेक्ट ए नावाचं व्हेरिएबल मिळतोय, R नावाचं व्हेरिएबल मिळतोय, ॲडिशन नावाचं मेथड आहे. अँड तुम्ही बघू शकता की इकडे ओके शो रूट डेटा पण तुम्हाला मिळतोय आणि शो ACLS डेटा नावाचं मेथड मिळतो. आता तुम्हाला जे काही ओके मेथड कॉल करायचे ते कॉल करू शकता किंवा व्हेरिएबल कॉल करायचे, यू कॅन ऑल्सो कॉल द व्हेरिएबल्स. बट आपल्याला व्हेरिएबल तर काही यूज करायचे नाही तिकडे. सो आपल्याला काय करायचं आहे, मेथड कॉल करायची. ACLS डेटा नावाचं मेथड मी कॉल करणार आणि त्यानंतर मला काय करायचं आहे, याचं ॲडिशन नावाचं मेथड आपल्याकडे. सो आय विल कॉल दिस ॲडिशन मेथड हिअर लाईक दिस. क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? ओके, सो या वेळी आपण काय करू शकतो गाईज, हा इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केला. कुठला इनहेरिटन्स तर हेरार्चिकल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केला, ट्री लेवल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केला आणि त्याला एक्झिक्यूट करायला आपण ओके स्टार्ट केलेलं आहे. सो कसं एक्झिक्यूट करायचं तर ओके मल्टिपल चाइल्ड होतात, त्यासाठी आपल्याला एक मॅनेजर नावाची क्लास क्रिएट करावं लागतं आणि त्या मॅनेजर क्लास थ्रू आपण काय करू शकतो, पुरेच्या पुऱ्या इनहेरिटन्सला कंप्लीट इनहेरिटन्सला मॅनेज करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो ओके आणि त्याला कंट्रोल करू शकतो प्रॉपर वेने. क्लिअर गाईज तुम्ही? सो आता मी जर एक्झिक्यूट केलं तो का व्हॉट विल बी द आउटपुट गाईज, कोण सांगेल एक्सपेक्टेड आउटपुट काय? तुम्हाला माहिती आहे, कोड बघायचा असेल तर मी परत तुम्हाला दाखवतो. हा बघा रूट क्लास आहे आपला. ओके, सो रूट क्लासमध्ये चेक करा काय आहे, R नावाचं व्हेरिएबल आहे, रूट क्लास कन्स्ट्रक्टर आहे, त्यात वेलकम टू द रूट क्लास आपण मेसेज दिला आहे आणि त्यानंतर शो रूट डेटा, त्यामध्ये Rची व्हॅल्यू प्रिंट केली आहे. सो आपल्याला माहिती आहे 100 व्हॅल्यू आहे, सो इट विल प्रिंट यू 100. देन ओके यू कॅन चेक दिस पर्टिक्युलर क्लास, जे की चाइल्ड क्लास आहे रूट क्लासचा. यामध्ये आपण काय करतो, A नावाचं व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू 200 आहे. ओके, त्याचं कन्स्ट्रक्टर आहे. ओके, त्यामध्ये आपण वेलकम टू द ACLS नावाची क्लासचा वेलकम केलं. त्यानंतर शो डेटा नावाचं मेथड आहे, शो ACLS डेटा ए नावाच्या व्हेरिएबलला शो केलं आणि तिथनं काय केलं आपण ओके शो रूट डेटा नावाचं मेथड कॉल केलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या मेथडमध्ये आपण सिम्पल R नावाचं व्हेरिएबल प्रिंट केलेलं आहे. त्यानंतर ॲडिशन नावाचं मेथड आहे, ॲडिशनमध्ये काय करतो आपण ॲडिशन परफॉर्म करतो. इकडं आणखीन एक लाईन मी ॲड करेल. सो जस्ट वेलकम टू द ॲडिशन असं. ओके, सो वेलकम टू द ॲडिशन. ओके, सो ॲडिशन मेथड कॉल करू शकतो आपण. तर यावेळी ॲडिशन मेथड पण आहे आणि सिम्पलचं मी बी क्लास तर घेतलेला आहे BCLS, पण BCLSला अजून एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. सो सिम्पल ACLSचा ऑब्जेक्ट क्रिएट करून ACLSला एक्झिक्यूट केले. सो एक्सपेक्टेड आउटपुट काय असणार आहे, कोण सांगत आहे? वेलकम टू द ए क्लास होईल सर. ए ची व्हॅल्यू प्रिंट केली जाईल आणि ओके, ए आणि R ची ॲडिशनल प्रिंट होईल. A आणि R ची ॲडिशन प्रिंट होईल. ओके, ॲज पर द विशाल राईट. येस सर. ओके, एनीवन एल्स गाईज? वैभव काय म्हणशील तू, तुला काय वाटतं? हा सांगा परत, कोण बोलतंय? रूट क्लास एक्झिक्यूट होईना आधी. आउटपुट काय येईल ते सांगायचं. रूट क्लास एक्झिक्यूट होईल ऑब्विसली. वेलकम टू द रूट
हां आरची व्हॅल्यू प्रिंट होईल. ओके नंतर एक एक सीएल क्लास सर आउटपुट टाका ना एसीएल आउटपुट दाखव कोड 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 दाखव नंतर वेलकम टू द एसीएल हम्म, नंतर शो क्लास डेटा हम्म. मेथड कॉल त्याचं आउटपुट प्रिंट ओके फाईन ओके आणि नंतर ॲडिशन होईल. अजून कुणाला काही सांगायचं गाईज एनीवन? वैभव सर पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर कॉल होईल कुठलं कन्स्ट्रक्टर कॉल होईल? AC1 सर. ए सी वन कुठं आहे आपल्याकडे? ACLS ओके हां ACLS ओके त्याच्यामध्ये वेलकम टू AC1 प्रिंट होईल सर. हम्म. आणि खाली आल्यावर शो CL डेटा त्याच्यामध्ये R प्रिंट होईल सर. लक्षात घ्या गाईज ओके तुम्ही इथं थोडंसं मिस्टेक करताय. तुम्हाला मी काल याच्या आधी पण सांगितलं होतं की सगळ्यात आपण मेन मेथड रन केलं. ओके काय करतोय आपण इकडून ॲप मॅनेजरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो ॲप मॅनेजरचा ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर मॅनेज ओके ऑपरेशन नावाच्या मेथडला कॉल केलं. इकडे आलो इथे कुणाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला मी? ACLSचा. तर ACLS क्लासमध्ये जाईल इथून ओके ऑब्वियसली ACLSचं कन्स्ट्रक्टर कॉल केलं जाईल बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे की ACLSचं कन्स्ट्रक्टर कॉल करून त्याला मेमरी अलोकेट करण्याच्या आधी काय केलं जातं तर तुमचं JVM काय करतं इंटरनली चेक करतं की ह्या ACLS क्लासला कोणी पॅरेंट आहे का. ओके पॅरेंट आहे का नाही आहे. सो काय करेल या केसमध्ये मग जर पॅरेंट असेल सो तो पॅरेंटला जाईल आणि पॅरेंटला पहिलं डेटा अलोकेट करून देईल. क्लिअर गाईज? सो सगळ्यात आधी काय मेसेज येईल? वेलकम टू द रूट क्लास असा मेसेज येईल बरोबर. तो इथून रिटर्न जाईल हे कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाल्यानंतर. देन जाऊन हा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होईल. सो या कन्स्ट्रक्टरमध्ये एक्झिक्यूट झाला म्हणजे काय सगळे व्हेरिएबल्स इनिशियलाइज होतील या क्लासचे. सो वेलकम टू द ओके ACLS नंतर प्रिंट होईल. पहिलं काय झालं वेलकम टू द रूट क्लास देन वेलकम टू द ACLS. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की चाइल्ड क्लासला मेमरी मिळण्याच्या आधी मेमरी कुणाला मिळत असते? पॅरेंट क्लासला मिळत असते. राईट राईट. सो हे मेमरी अलोकेट झाली. इथून रिटर्न जाईल. कुठे रिटर्न जाणार आहे तर जिथून आलाय कॉल कुठनं आलाय तर मॅनेज ऑपरेशन्स नावाच्या मेथडमधनं आलाय. तर हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल या केसमध्ये. ऑब्जेक्ट क्रिएट झाला एक तुमचा रूट क्लास आणि ACLS क्लासला मेमरी अलोकेट झाली. नंतर हे झालं की तुम्ही काय करताय AC म्हणजे ACLS क्लासचा ऑब्जेक्ट डॉट शो ACLS डेटा. नाव इट विल कॉल युअर शो ACLS डेटा. तर त्यानंतर तुमचं A इक्वल टू वॉट एवर द व्हॅल्यू दॅट इज 200 प्रिंट होईल अँड देन इट विल कॉल युअर शो रूट डेटा. इकडून कर्सर तुमचं शो रूट डेटाला जाणार आहे. तर शो रूट डेटाला येईल आणि शो रूट डेटामध्ये R प्रिंट करेल R इक्वल टू 100. गेटिंग गाईज? हे रिटर्न जाईल इकडून रिटर्न झालं हे मेथड संपलं. इथं ओके शो डेटा हे जे आहे शो CLS डेटा हे पण मेथड कंप्लीट झालं. रिटर्न टू युअर ॲप मॅनेजर क्लास. ओके ही लाईन कंप्लीट झाली. नेक्स्ट लाईन इज वॉट 8 नंबर लाईन AC डॉट ॲडिशन. नाव इट विल मूव टू ॲडिशन मेथड ऑफ ACLS क्लास. कारण हे ॲडिशन मेथड कुठे प्रेझेंट आहे? ACLS मध्ये प्रेझेंट आहे. गेटिंग गाईज? सो इट विल से दॅट वेलकम टू ॲडिशन देन A प्लस B इक्वल टू ओके 100 प्लस 200 ओके म्हणजे 200 प्लस 100 300 इज द आउटपुट. मेथड कंप्लीट. रिटर्न टू वॉट ओके मॅनेजर क्लास. गेटिंग गाईज? manage operations method complete then return to main method then your program also get complete then finish your program. Clear कसा फ्लो होतोय? येस सर. ओके सो लक्षात घ्या की फ्लो कसं तुम्ही स्टार्ट करत जा मेन मेथडमधनं. असंच कुठेही नका जंप मारत जाऊ. ठीक आहे. सो तुम्हाला काय होईल क्लिअरली अंडरस्टँड येईल आणि तुम्हाला त्याला पकडून काय करता येईल पुढे जाता येईल. गेटिंग गाईज? ओके बघा मी एक्झिक्यूट करतोय.
चेक करा, जसं आपण डिस्कस केलं तसंच आउटपुट मिळत आहे का आपल्याला. प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे अँड जस्ट ऑब्झर्व हिअर गाईज काय होतं आहे. ओके, जसं आपण म्हटलं सगळ्यात आधी बघा पुढे गेला तो रूट क्लासमध्ये, पण रूट क्लासमध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल का त्याला? नो. का? कारण रूट क्लास आपण कशा थ्रू ॲक्सेस करतोय? ACLS क्लास थ्रू ॲक्सेस करतोय, बरोबर. राईट. सो ACLS मध्ये जाईल कशा थ्रू? तर या ऑब्जेक्टच्या ओके साह्याने, म्हणजे ACLS क्लासच्या कन्स्ट्रक्टरमधनं ओके रूट क्लासचं कन्स्ट्रक्टर कॉल होईल ऑटोमॅटिकली इंटरनली, आपल्याला करायची काही गरज नाही आहे. ओके गाईज, क्लिअर आहात इतकं? रूट क्लास constructor, then your child class constructor, okay, then show method. ओके, शो मेथडमध्ये ए ची व्हॅल्यू प्रिंट केली, बी ची व्हॅल्यू इथं बघा ए ची व्हॅल्यू नंतर आर व्हॅल्यू प्रिंट केली, कारण कशी आपण इकडे शो ओके रूट डेटा कॉल केलं, तर इथनं शो रूट डेटा कॉल केलं जाईल जे की रूट क्लासमध्ये. ओके, सो रूट क्लासमध्ये जाऊन शो रूट डेटा मेथडला कॉल केली जाईल. गेटिंग? आफ्टर दॅट गाईज वेलकम टू द ॲडिशन. सो वेलकम टू द ॲडिशन मेथड जे की ACLS क्लासमध्ये प्रेझेंट आहे, आणि ॲडिशन A प्लस ओके आर इक्वल टू 300 इज युअर ॲडिशन. क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? ओके फाईन, ठीक आहे. नाव हे झालं ओके एक्झिक्यूट करण्याचा वे. ओके, तुम्हाला तर कळलं असेल की एक्झिक्यूशन कसं करायचं आता. ओके, जर तुमच्याकडे हेराचिकल इनहेरिटन्स आहे किंवा ट्री स्ट्रक्चर इनहेरिटन्स आहे, मल्टिपल तुमच्याकडे चाइल्ड क्लासेस आहेत आणि त्याला एक्झिक्यूट करायचे, तर कसं करायचं? ॲप मॅनेजर नावाची क्लास क्रिएट करून किंवा एखादी हेल्पर क्लास म्हणू शकता तुम्ही याला, हेल्पर क्लासचा यूज करून तुम्ही त्याला काय करू शकता? मॅनेज करू शकता. आता मला बी क्लासला पण एक्झिक्यूट करायचं, तर काय करावं लागेल मला? कुणाचा ऑब्जेक्ट क्रिएट करू? ओके, सो वी नीड टू क्रिएट ए ऑब्जेक्ट ऑफ वॉट गाईज? बी क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. ओके, जसं ए क्लासचा केला आहे ACLS, ओके BCLS सॉरी BC, AC जसं केलं होतं तसं BC इक्वल टू न्यू BCLS. ठीक आहे, हा झाला BCLSचा ऑब्जेक्ट डॉट करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे की इकडे पण शो मेथड आहे, तर शो BCLS डेटा करणार आहे आपण इकडे. BCLS डेटामधनं तुम्हाला माहिती आहे रूट क्लासचा मेथड कॉल करतोय, आणि तुम्हाला माहिती आहे BC डॉट देर इज ए मल्टिप्लिकेशन मेथड, सो मल्टिप्लिकेशन मेथड यू कॅन कॉल फ्रॉम BCLS. गेटिंग गाईज? सो कॅन आय कॉल AC डॉट, बघा मी काय म्हणतोय, ACLS क्लासचा ऑब्जेक्ट जो आहे AC डॉट मल्टिप्लिकेशन. कळालं मी काय म्हटलं? ACLS क्लासचा ऑब्जेक्ट जो आहे AC ऑब्जेक्ट, त्याचा यूज करून मी मल्टिप्लिकेशन मेथड कॉल करू शकेल का? नो, कारण त्याचं काही रिलेशन नाही आहे. सो लक्षात घ्या, आपण त्याचं कॉल करू शकणार नाही. सो क्लिअर आहात गाईज? आता इकडे काय होणार आहे, तर जसं BCLS आहे, BCLSचा ऑब्जेक्ट क्रिएट करताय, तर BCLSचं कन्स्ट्रक्टर कॉल होईल. तुम्हाला माहिती आहे BCLSचा ऑब्जेक्ट काय, पॅरेंट क्लास काय? रूट क्लास आहे. सो रूट क्लासला आणखीन एक वेळेस मेमरी अलोकेट होईल कुणामध्ये? BC नावाच्या ऑब्जेक्टमध्ये. गेटिंग गाईज? एक वेळेस ACLS थ्रो आणि एक वेळेस BCLS थ्रो. सो आय होप की तुम्हाला क्लिअरली कळत आहे हे. कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही लगेच विचारा. आहे कोणाला काय डाऊट? गर्ल्स? ओके फाईन, ठीक आहे. सो आय विल एक्झिक्यूट इट गाईज. चेक करा काय होणार आहे एक्झिक्युशन केल्यानंतर. सो बघा ACLSचं ॲज इट इज आउटपुट आपण डिस्कस केलेलं आहे, तेच आउटपुट आलेलं आहे. अँड यू कॅन चेक इट हिअर. BCLSमध्ये सुद्धा सगळ्यात आधी रूट क्लासला मेमरी अलोकेट झाली, देन तुमच्या BCLS क्लासला मेमरी अलोकेट झाली, देन बीचं जे आउटपुट आहे 50, एची व्हॅल्यू 100, 50 × 100. वेलकम टू मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर B × R इज वॉट 5000 इज द आउटपुट. गेटिंग गाईज? ओके परफेक्ट. तर यावेळी तुम्ही काय करू शकता गाईज, तर हेराचिकल इनहेरिटन्सला इम्प्लिमेंट करू शकता बाय युझिंग हेल्पर क्लास. आता याला हेल्पर म्हणा, मॅनेजर क्लास म्हणा, किंवा यू कॅन से दॅट ओके नेबर क्लास. नेबर टाईप क्लास असतो ना, आपण काहीतरी काम करण्यासाठी त्यांच्याकडे जात असतो, तर नेबर क्लास पण म्हणू शकता. गेटिंग गाईज?
क्लिअर आहात. मग आता तुम्हाला जेवढं इनहेरिटन्स ओके खाली एक्सटेंड करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता, तेवढं तुम्हाला वाढवता येईल, नो इश्यू. आता जसं की ACLSला तुम्हाला परत काय करायचं आहे, ह्याला चाइल्ड क्रिएट करायचे आहेत. सो यू कॅन क्रिएट ॲज मेनी ॲज चाइल्ड टू ACLS क्लास. जसं की आता मी काय केलं, इकडे एक व्हेरिएबल घेतलं, त्याला प्रिंट केलं, त्याला परत ॲडिशन घेतलं. तुम्ही अजून एक व्हेरिएबल घेऊ शकता, इकडे सबस्ट्रॅक्शन वगैरे एक मॅनेज करू शकता, एखादा क्लास गेट करून, तुम्ही एखादा चाइल्ड गेट करून, तुम्हाला जेवढे चाइल्ड गेट करायचे तेवढे करू शकता. बट लक्षात घ्या की प्रत्येक चाइल्ड जे आहे त्या चाइल्ड थ्रू तुम्हाला काय करावं लागेल, त्याची हेराची काय जी आहे त्याला एक्झिक्यूट करावं लागेल. गेटिंग गाईज? जसं मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. सो तुम्ही बी क्लासला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक दोन पॅरेंट त्याचे चाइल्ड क्लास वाढवून काय करू शकता, त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू शकता. मी एक क्लासला एक चाइल्ड क्लास घेऊन दाखवतो तुम्हाला. मी तो आणखीन काय करतोय, एक क्लास क्रिएट करतोय गाईज बघा. ए चाइल्ड नावाची क्लास करतोय, ए चाइल्ड 1 असं ए चाइल्ड 1 ए चाइल्ड 1 नावाची क्लास क्रिएट केली आपण इकडे. या क्लासमध्ये काय करणार गाईज, मी सिम्पलचं ह्याचं एक व्हेरिएबल क्रिएट करूया. इथं इंट CH व्हेरिएबल क्रिएट करूया, चाइल्ड व्हेरिएबल. इंटिजरच आहे हे, पण तुम्हाला ज्या व्हेरिएबलचा टाईप बनवायचा ते बनवा. यामध्ये 400 व्हॅल्यू दिली मी इकडे. यामध्ये ए चाइल्डचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला इकडे असा. तुम्हाला करायचं असेल तर करायचा, नाही करायचं असेल तर नो, असं काही कंपल्सरी नसतं. फक्त अंडरस्टँड व्हावं कसं फ्लो चाललाय, कसं मेमरी अलोकेट होते, त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगतोय. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, नहीं आ रही क्या आवाज? हॅलो, फाईन. हे सबस्ट्रॅक्शन नावाचं इथं मेथड क्रिएट केलं आहे. अँड गाईज तुम्हाला माहिती आहे की आता यामध्ये मी काय करणार, मी या क्लासला एक्सटेंड करणार. काय एक्सटेंड करणार ते एक्सटेंड करणार ACLS. तर आता काय होईल, हे कशी इनहेरिटन्स होईल, ACLS क्लासचा चाइल्ड कोण झाला, ए चाइल्ड 1. क्लिअर गाईज? ए चाइल्ड 1चा पॅरेंट झाला ACLSचा पॅरेंट कोण आहे, रूट क्लास. तर यावेळी तुमचं काय झालेलं आहे, इकडे इनहेरिटन्स इस्टॅब्लिश केलेलं आहे आपण. सो यामध्ये तुम्ही आता लक्षात घेऊ शकता की तुम्हाला ए चाइल्ड 1 मध्ये काय काय ॲक्सेसिबल असतील, काय काय व्हेरिएबल्स तुम्हाला इथं मिळतील. कुठला डेटा, रूट क्लासचा आणि ACLS क्लासचा तुम्हाला इकडे डेटा अवेलेबल असणार आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? फाईन, ठीक आहे. तर लक्षात घ्या की आता आपण इकडे काय करतोय, इकडे आपल्याला आता काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. तर आपण तिन्ही ह्याचं काय करू शकतो, सबस्ट्रॅक्शन, किंवा कुठल्याही दोन्ही ह्याचं सबस्ट्रॅक्शन करू शकता, तुमची मर्जी. जसं की मी इकडे काय करतोय, दोन्ही ह्याचं सबस्ट्रॅक्शन करतो. इकडे वेलकम टू सबस्ट्रॅक्शन करतो फर्स्ट. आता त्यामध्ये सबस्ट्रॅक्शन मी फर्स्ट काय करतो, R मायनस तुमचं जे काही CH आहे, CH, आता ह्याचा जे काही रिझल्ट येईल तो रिझल्ट आपण इकडे काय करणार, सबस्ट्रॅक्शन R मायनस CH. काय येईल रिझल्ट गाईज, सांगू शकता कोणी? A मायनस CH पण करणार. CH माहिती आहे, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे CH नावाचा. सो गाईज सांगा मला काय रिझल्ट यायला हवा आहे.
हम्म, पूर्ण आउटपुट कसं आता हे सबस्ट्रॅक्शन कसं येणार? ओके, लक्षात घ्या की तुम्हाला आरची व्हॅल्यू 100 आहे. ओके, सो चेक करा, आर इज 100. ओके, देन इकडं काय करताय, 100 मायनस सी एच, सी एच इज 400, तर काय येणार -300, राईट. अँड देन इकडे काय येणार, एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू तुम्हाला कुठून मिळणार, एची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ए सी एल एसमधनं 200. सो 200 मायनस 400 इज वॉट, -200 विल बी देअर. सो अशा वेळी तुम्हाला काय मिळणार, डेटा मिळणार. इकडे कॅपिटल नसणार आहे, स्मॉल ए नावाचं व्हेरिएबल आहे आपल्याकडे, हे क्रिएट झालेलं आहे. ओके फाईन. सो गाईज क्लिअर आहेत तुम्ही, एवढं काय केलेलं आहे आपण इकडे बघा. मी इकडे काही शो वगैरे केलेलं नाही आहे, कारण शो खूप जास्त शो होतील, सो कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळं शो वगैरे आपण इकडे मॅनेज नाही केला. आता मला जर ओके समजा आता याला एक्झिक्यूट करायचं आहे, तर आता मी इकडं ओके जसं ए सी एल एसचा डेटाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर करू शकतो, नो इशू. क्लास आहे, क्लासचा ऑब्जेक्ट आरामशीर करू शकतो. बट याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मला पूर्ण त्याची हेराची आपल्याला एक्झिक्यूट करता येते का, नाही. त्यामध्ये काय होतो, हा ए चाइल्ड 1 हा सगळ्यात ओके लोवेस्ट म्हणजे सगळ्यात छोटा, सगळ्यात खालचा क्लास आहे. ओके ओके, म्हणजे सगळ्यात चाइल्ड क्लास आहे हा. तर आपल्याला ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट करायला हवा आहे, ए सी एल एच ओके ए चाइल्ड 1चा. गेटिंग गाईज, हॅलो. मी ए सी एल एसचा ऑब्जेक्ट न क्रिएट करता इकडे काय करणार, ए चाइल्ड 1चा ऑब्जेक्ट करणार, ए सी ओ ओके ए चाइल्ड 1 असं कन्सिडर करा, न्यू ए सी ओ. ओके, सो हे झालं. ए सी ओ डॉट काय करणार, ओके शो डेटा कॉल करणार, ए सी ओ डॉट ॲडिशन कॉल करू शकतो, अँड ॲज वेल ॲज गाईज ए सी ओ डॉट ए चाइल्ड 1 मधली मेथड आहे कुठली, सबस्ट्रॅक्शन मेथड आहे. सो आय कॅन ऑल्सो कॉल दिस सबस्ट्रॅक्शन मेथड. गेटिंग गाईज, यावेळी कॉल करू शकतो. सो यावेळी काय होतं, ए सी एच ओके ए चाइल्ड 1 थ्रो तुम्ही ए क्लासला एक्झिक्यूट करू शकता, ए क्लास थ्रो रूट क्लासला एक्झिक्यूट करू शकता. सो यावेळी तुम्ही काय करू शकता, हेराची कंप्लीट हेरार्ची जी असते ती त्या हेरार्चीला मॅनेज करू शकता. कंप्लीट लेवल जास्त जे काही लिंक असेल ती सायकल जी असेल, सायकल म्हणण्यापेक्षा ते एक वे असेल तो, त्या वेला काय करू शकता, त्या पर्टिक्युलरली एक्झिक्यूट करू शकता. गाईज गेटिंग, कळतं आहे गाईज तुम्हाला, हॅलो. सो आता काय होईल मग, कुठल्या थ्रो कुणाला मेमरी अलोकेट होईल, ए चाइल्ड 1 थ्रो ए क्लासला मेमरी अलोकेट होईल, आणि ए क्लास थ्रू कुणाला होईल, रूट क्लासला मेमरी अलोकेट होईल. गेटिंग गाईज, ओके परफेक्ट, ठीक आहे. सो लक्षात घ्या, एक्झिक्यूट करतो, काय एक्झिक्यूट केल्यानंतर आउटपुट येतं थोडंसं लक्षात घ्या. तुम्हाला एक क्लासच्या हेरार्चीला लक्षात घ्यायचं आहे. ओके, थोडंसं मोठं आउटपुट असणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी वेलकम टू द रूट क्लास, देन वेलकम टू द ए क्लास कन्स्ट्रक्टरमध्ये गेला, वेलकम टू द चाइल्ड क्लासला गेला तो, त्यानंतर ए आणि आरला त्यांनी शो डेटाच्या साह्याने एक्झिक्यूट केलेलं आहे. ओके, एची आरची व्हॅल्यू प्रिंट झाली. देन वेलकम टू ॲडिशन, ॲडिशन झालं. वेलकम टू सबस्ट्रॅक्शन जे की तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये ए चाइल्ड 1 मधून आलेलं आहे, -300 -200. गेटिंग गाईज, आणि तुम्हाला बी क्लास तर नॉर्मली एक्झिक्यूट झाला जसं लास्ट टाइम एक्झिक्यूट केला होता तसा, राईट. मग आता इकडे काही लिमिटेशन्स नाही आहे तुमच्या ए क्लासला, ए क्लास चाइल्ड 1, ए क्लास चाइल्ड 2, ए क्लास चाइल्ड 3, ए क्लास चाइल्ड अप टू n पर्यंत मॅनेज करू शकता, जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी. गाईज गेटिंग, गेटिंग. तर यावेळी जसं आता तुम्ही ए क्लासचा चाइल्ड 2 क्रिएट केला तर काय करू शकता, जसा चाइल्ड 1ला एक्झिक्यूट केले तसंच काय करू शकता, चाइल्ड 2ला एक्झिक्यूट करू शकता. गाईज गेटिंग, ओके. सो यावेळी तुम्ही काय करू शकता, ह्याला मॅनेज करू शकता तुमच्या सिम्पल इनहेरिटन्स कन्सेप्टला. सो तुम्हाला हेरार्चिकल इनहेरिटन्स काय आहे ते कळालेलं, राईट. कुणाला काय डाऊट, ओके.
एकालाच फक्त विचारलं नाही, मी सगळ्यांना विचारतोय. एनीवन, एनी डाऊट? ओके फाईन, गुड, व्हेरी गुड गाईज. ओके चला ठीक आहे, आपण थोडंसं ओके आणखीन काही गोष्टी इथं शिकण्याचा प्रयत्न करूया. जसं तुम्हाला माहिती आहे रूट क्लासमध्ये कुठली मेथड आहे गाईज प्रेझेंट? शो रूट डेटा गाईज. ओके देन ए क्लासमध्ये कुठली कुठली मेथड आहेत? शो, ACLS डेटा अँड ॲडिशन. गेटिंग गाईज? आणि ए क्लासचा चाइल्ड कोण आहे? ACLSचा चाइल्ड क्लास ऑफ ACLS, ए चाइल्ड 1. आत्ता कन्सिडर करा आपल्या ACLS ओके ए क्लास चाइल्ड ओके ए चाइल्ड 1 मध्ये पण एक मेथड क्रिएट केली मी इकडे. बघा काय क्रिएट करतोय, पब्लिक वॉइड ॲडिशन. पब्लिक वॉइड ॲडिशन ही मेथड जर मी इकडं क्रिएट केली, गेटिंग गाईज, क्रिएट केली ॲडिशनचीच मेथड सेम. आणि मी इकडं काय करतोय, एक मेसेज देतोय, वेलकम टू द ओके ए ॲडिशन. ओके आणि यामध्ये मी काय करतोय, ॲडिशन क्रिएट करतोय. काय ॲडिशन क्रिएट करणार आहे? ॲडिशन करणार आहे इकडं कोणाकोणाचं? माझ्याकडे इकडे कुठले व्हेरिएबल आहेत? CH आहे माझ्याकडे, ए पण व्हेरिएबल आहे माझ्याकडे, R व्हेरिएबल आहे. मी तिन्हीचं ॲडिशन करणार आहे इकडे. सो त्यासाठी मी काय करतो, इकडे एक ॲडिशनचं व्हेरिएबल क्रिएट करतो, रिझल्ट इक्वल टू ए प्लस ओके R प्लस ए प्लस CH. आता याचं तिन्ही व्हेरिएबलचं ॲडिशन कुठे घेतलेलं आहे आपण? रिझल्ट. आणि इकडे काय करतोय, ॲडिशन इक्वल टू प्लस रिझल्ट व्हेरिएबलला मी प्रिंट करतोय. ओके गाईज, क्लिअर आहात काय केलेलं आहे आपण? ओके ठीक आहे. आता मला सांगा, मी जर आता ह्याला रन केलं तर काय होईल, काय आउटपुट येईल? लक्ष द्या प्रॉपरली. ॲडिशन इथून कॉल केला आहे. ॲडिशन मेथड तुमच्या ए क्लास CLS मध्ये पण आहे. ॲडिशन मेथड तुमच्या ए चाइल्ड 1 मध्ये पण प्रेझेंट आहे. सो कुठलं ॲडिशन कॉल होईल? ए चाइल्ड 1 मधलं होईल की ACLS मधलं होईल? सर एक कन्फ्युजन आहे त्याला, आता माझी रायडिंग ओके ॲज पर ओके विशाल, कन्फ्युजन क्रिएट होईल इकडे. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे? कोणाला काय वाटतं की असं होईल तसं होईल? एनिथिंग? तर गाईज लक्षात घ्या, इकडं काही कन्फ्युजन होणार नाही आहे. ओके सिम्पली मी रन करतो, ऑब्झर्व करा. सॉरी, या क्लासला रन नाही करायचं आपल्याला, मॅनेजरला रन करायचं आहे. सो मॅनेजर रन होईल तुमचा. आणि आउटपुट लक्षात घ्या गाईज, कुठल्या क्लासचं आलेलं आहे, कुठल्या क्लासचं ॲडिशन मेथड कॉल झालेला आहे. ए चाइल्ड 1चं ए क्लासचं झालेलं आहे का? का? कारण तुम्हाला मी आधी एक कन्सेप्ट सांगितलं होता, जे नियरेस्ट आहे ते कॉल होईल, राईट? ज्या वेळेस लक्षात घ्या, ज्या वेळेस ACO ह्या जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टमध्ये ॲडिशन नावाची डेफिनेशन आहे, तर ॲडिशन नावाची डेफिनेशन कॉल करा. तो सगळ्यात आधी कुठे जाईल? सगळ्यात आधी तो चेक करेल की ACO हे जे ऑब्जेक्ट आहे कुठल्या क्लासचा आहे? ए चाइल्ड 1चा आहे. तर तो ए चाइल्ड 1 मध्ये एंटर करेल. ए चाइल्ड 1 मध्ये ॲडिशन नावाची मेथड सर्च करेल, त्याला मिळेल की नाही? इकडे सेम ॲडिशन मेथड मिळते, हा या ना? येस मिळाली. तर जर इथं त्याला मेथड मिळाली, तो काय करेल? इथनंच ती मेथड काय करेल? एक्झिक्यूट करेल. ओके इथं जर नाही मिळाली तर तो कुठे जाणार? ACH ओके ए चाइल्ड 1चा पॅरेंट कोण आहे? ACLS. तर ACLS मध्ये नंतर जाईल जर इथं मिळाली नाही तर. जर इथे ती मिळाली तर तो इथूनच एक्झिक्यूट करेल, राईट? सो तर ही डेफिनेशन काय होईल? एक्झिक्यूट केली जाईल. आता तुम्हाला जर वाटलं की कंटिन्युअसली किती वेळ जरी एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला ॲडिशनची तीच डेफिनेशन मिळणार आहे. तुम्हाला जर वाटलं की आता मला ही नाही डेफिनेशन हवी आहे, मला काय पाहिजे? ACLS मधली डेफिनेशन हवी आहे, ACLS मध्ये पण ॲडिशन आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? काही इकडे ओके ह्या ॲप मॅनेजरमध्ये ACLSचा सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल आणि नंतर त्या मेथडला कॉल करावं लागेल, तरच ती मेथड कॉल होईल. अदरवाईज आता ती मेथड कॉल होणार नाही. गेटिंग गाईज, तुम्ही क्लिअर आहात? बघा हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे.
कळलं का सगळ्याला आपण काय डिस्कस करतोय? हो सर. गेटिंग गाईज सगळ्यांना? ओके, तर याबाबत लक्षात घ्या. तुम्हाला ACLSचा जो ऑब्जेक्ट केला तुम्ही क्रिएट, ओके, जसं इथं क्रिएट केलेला आहे ऑलरेडी, हा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आता मला जर इथं मी जर सपोज ॲडिशन मेथडला कॉल केलं AC डॉट ॲडिशन, तर तुम्हाला माहिती आहे ऑब्वियसली AC इज अ ऑब्जेक्ट ऑफ ACLS क्लास. तर हा डायरेक्टली कुठे जाणार? ACLS क्लासमध्ये सर्च करेल. चाइल्ड 1 मध्ये जाणार आहे का तो? ऑब्वियसली नाही आहे. सो या वेनी तुम्ही काय करू शकता, त्याला मॅनेज करू शकता. इफ सपोज ओके तुमच्याकडे जास्त पॅरेंट क्लासेस आहेत तर त्याच्यात जर सेम डेफिनेशन झाल्या तर तुम्हाला मॅनेज अशा वेनी करावं लागेल. आणि आता जसं ओके तुम्हाला वाटलं की कन्फ्युजन क्रिएट होईल, कन्फ्युजन अशा वेळेस क्रिएट होत नाही. कन्फ्युजन कधी होतं? तुम्हाला एकाच क्लासचे जर 2 पॅरेंट असतील आणि दोन्ही पॅरेंटमध्ये जर सेम डेटा असेल, सेम ओके काइंड ऑफ थिंग्स असतील आणि त्या गोष्टीला जर तुम्ही ॲक्सेस करत असाल तर तुमच्याकडे 2 वे झाले. आता ए पॅरेंटचा घ्यायचा की पॅरेंट बीचा घ्यायचा, गेटिंग आहे? त्या केसमध्ये तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट केलं जाईल. गेटिंग? ओके, सगळ्यांना क्लिअर आहे का हे कॉन्सेप्ट? ओके फाईन, ठीक आहे गाईज. ओके, सो या केसमध्ये लक्षात घ्या की हे तुम्हाला क्वेश्चन, आता बघा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेलात, ओके, तुम्हाला विचारलं व्हॉट इज इनहेरिटन्स, प्रॉपरली इनहेरिटन्सचा आन्सर दिलं विदाऊट एनी इश्यू, ठीक आहे. त्यांच्यानंतर त्याला जर सॅटिस्फाईड आन्सर असेल, तुम्ही चांगला आन्सर दिलं व्यवस्थित, तरच तुम्हाला हा क्वेश्चन विचारेल तो. मग पुढे जाईल की असा तुम्हाला एक प्रोग्राम लिहून दाखवेल छोटासा, A क्लास, B क्लास, C क्लास, यामध्ये सेम मेथड क्रिएट करेल Aमध्ये, Bमध्ये, Cमध्ये, आणि तुम्हाला कॉल करून दाखवेल की C डॉट पर्टिक्युलर ॲडिशन, तर कुठलं ॲडिशन मेथड कॉल होईल. गेटिंग? सो तुम्हाला लक्षात घ्यायचे जे नियरेस्ट 1 आहे, ओके, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे पहिले ते बघायचं कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, त्या क्लासमध्ये जाणार आणि ते ज्याच्यात तिथून नियरेस्ट जे असेल ते कॉल केलं जाईल. गेटिंग गाईज? ओके गाईज. ओके, सो ठीक आहे गाईज, आता आपल्याला या लेवलला आपलं इनहेरिटन्स कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला काही जरी डाऊट असेल, ओके, सिंगल लेवल, मल्टी लेवल किंवा हेराचिकल इनहेरिटन्समध्ये, तर तुम्ही मला विचारू शकता, कारण आपण इथे इनहेरिटन्स कंप्लीट केलेलं आहे. आता याच्यानंतर आपण काय करायचं, ॲडव्हान्स पार्ट जो असेल, ओके, काही गोष्टी आहेत आपल्याकडं स्टडी करायच्यात नेक्स्ट क्लासमध्ये, जसं की आपलं पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड जे ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत आपले, त्या मॉडिफायर्सला स्टडी करणार आहोत आपण आणि नंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो एनी डाऊट टू एनीवन? हेच आहे ना हायरार्किकल इनहेरिटन्स? मतलब क्या नहीं समझा उसमें आपको? अभी आपने जो बताया ना कि भाई नियरेस्ट 1 को एक्सेस करेगा, वो नहीं समझा. देख अभी तुझे इतना तो समझ में आया कि मैं क्या कॉल कर रहा हूँ यहाँ से, क्या कॉल कर रहा हूँ? एडिशन मेथड को, राइट? अभी एडिशन मेथड किस किस क्लास में है प्रेजेंट? रूट में है, ACLS में, राइट? ACLS में है. ACLS का चाइल्ड क्लास कौन है? A चाइल्ड 1, राइट? तो A चाइल्ड 1 में भी है, राइट? तो अभी एडिशन मेथड सेम टू सेम सिग्नेचर से ACLS क्लास में भी है और एक चाइल्ड 1 में भी है, राइट? तो हेराची में आ गई हो, राइट? 2 बार आ गई, ठीक है. और जब तू यहाँ से उसको एग्जीक्यूट करेगा, किसको एग्जीक्यूट कर रहा है यहाँ से? सपोज ये तेरे पास फिलहाल के लिए है ही नहीं, उसको निकाल देते हैं यहाँ पे फिलहाल, ठीक है. अभी किसका किस क्लास का ऑब्जेक्ट क्रिएट करेंगे, तो सबसे चाइल्ड वाला क्लास कौन सा है? A चाइल्ड 1 ऑब्जेक्ट, राइट? तो A चाइल्ड 1 का ऑब्जेक्ट क्रिएट किया है यहाँ पे हमने. A चाइल्ड 1 से मेथड कॉल करेंगे, जैसे शो CLS डेटा है, ओके, शो एडिशन में है, सब्सट्रैक्शन है. तो आपको पता है जब भी मेथड कॉल करने की बात आती है ACO, ओके, डॉट, ओके, शो ACLS डेटा मेथड कॉल किया जाएगा, तब सबसे पहले ACO ये ऑब्जेक्ट किसका है? चाइल्ड 1 का है. तो चाइल्ड 1 में जाएगा और चेक करेगा, शो CLS डेटा नाम का मेथड यहाँ पे मिलेगा उसको. तो ये क्या करेगा, यहाँ पे अगर नहीं मिलता है तो ओके, यहाँ पे ऐसा नहीं बोलेगा कि मेथड नहीं मिला, आपने ऐसा कैसे कॉल किया. ये क्या करेगा, चेक करेगा ACLS ये जो क्लास है, ये क्लास का कोई पेरेंट क्लास है क्या, मतलब ये जो A चाइल्ड 1 का पेरेंट है क्या कोई? यस, पेरेंट इज देयर. क्या है? ACLS. तो ACLS में जाएगा ये, और ACLS में जाके चेक करेगा कि वो मेथड प्रेजेंट है कि नहीं है. मेथड हो या फिर वेरिएबल यूज़ करना हो, उसको चेक करेगा कि है या नहीं है
तो यहाँ से कॉल होगा, जैसे कि हमने कॉल क्या था, ये वाला मेथड कॉल किया था, राइट। तो ये मेथड एग्जीक्यूट करने लगेगा। तो सबसे पहला लाइन ये जो है सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, ए को प्रिंट करो तो ए का वैल्यू प्रिंट होगा, ए कोलन वॉट एवर वैल्यू 100 वैल्यू 200 है, 200 प्रिंट करेगा। अब जब ये 200 प्रिंट करना है तो ये 200 इसी में सर्च करेगा पहले। यहाँ पे अगर नहीं मिलता है तो फिर देखेगा इसका रूट क्या है, इसका पर्टिकुलर पेरेंट क्लास कौन सा है, तो वो पेरेंट क्लास में चला जाएगा। अगर नहीं मिलता है तो यहीं पे मिल रहा है तो यहीं पे सेटिस्फाई है, 200 प्रिंट कर देगा। यहाँ पे 200 प्रिंट किया, फिर ये लाइन के बाद शो रूट डेटा कॉल करेगा। अब शो रूट डेटा यहाँ पे है क्या प्रेजेंट? नहीं है, तो ये कहाँ पे जाएगा, तो चेक करेगा CLS क्लास, ये जो है ACLS, इसका कोई पेरेंट है क्या? रूट क्लास, तो ये जाएगा रूट क्लास में आपके। ये रूट क्लास में जब जाएगा और रूट क्लास में जाके देखेगा शो रूट डेटा इज देयर, यस शो रूट डेटा यहाँ पे है। और ये क्या करेगा, शो रूट डेटा को एग्जीक्यूट करेगा। क्या करना है, आर को प्रिंट करना है, तो आर इक्वल टू वॉट एवर द वैल्यू ऑफ आर, यहीं पे मिलेगा 100, तो ये प्रिंट करेगा 100। ये मेथड कंप्लीट हो जाएगा, रिटर्न आएगा कहाँ पे, इसी लाइन को, ये रिटर्न आ गए यहाँ पे, ये मेथड कंप्लीट हो गया। यहाँ से रिटर्न चला जाएगा ओके ACLS 1 में, ए चाइल्ड 1 में, ए चाइल्ड 1 में कहाँ से गया था, यहाँ से गया था उधर, राइट। तो यहाँ से रिटर्न जाएगा फिर से कहाँ पे, यहाँ पर, गेटिंग, यहाँ पे आएगा रिटर्न। तो यहाँ पे रिटर्न जैसे आता है तो ये शो वाला तो कॉल हो गया। फिर नेक्स्ट क्या है, एडिशन, राइट। तो ACO डॉट एडिशन कॉल करना है, तो सबसे पहले जाएगा चाइल्ड 1 में, क्योंकि ACO इज द ऑब्जेक्ट ऑफ चाइल्ड 1 क्लास, राइट, ए चाइल्ड 1, गेटिंग। यहाँ पे आएगा, यहाँ पे आके चेक करेगा एडिशन मिल रहा है क्या उसको, यहाँ पर यहाँ पे मिलता है एडिशन उसको, तो इसको एग्जीक्यूट करेगा। अब जब एडिशन एग्जीक्यूट कर रहा है तो सबसे पहले क्या करना है, प्रिंट करना है वेलकम टू एडिशन, ओके ए चाइल्ड 1 एडिशन। तो ए चाइल्ड 1 एडिशन प्रिंट करेगा। नेक्स्ट में क्या कर रहा है, वो एडिशन कर रहा है आर, तो आर यहाँ पे है क्या प्रेजेंट, नहीं है, तो क्या करेगा, फिर यहाँ पे नहीं है तो क्या करेगा, उसके पेरेंट में जाके चेक करेगा। अगर पेरेंट है तो है पेरेंट, यहाँ पे जाएगा चेक करेगा, आर यहाँ पे भी है, तो इसके पेरेंट में जाएगा और चेक करेगा, यहाँ पे आर मिलेगा उसको, यहाँ पे इस तरीके से, राइट। आर इज वॉट, इंटीजर वेरिएबल 100 वैल्यू। तो ये 100 वैल्यू उठा के आपको कहाँ पे ला के देगा, वो आपको एडिशन मेथड में ला के देगा, जो आपने यहाँ पर लिखा हुआ है। क्लियर है यहाँ पर? फिर जैसे आर का वैल्यू निकाला वैसे ए का निकालेगा, सी का निकालेगा, एडिशन करके रिजल्ट में लेके आएगा, और एडिशन इक्वल टू रिजल्ट जो भी है प्रिंट करेगा। मेथड कंप्लीट, रिटर्न टू कहाँ से कॉल आया था, कॉल आया था ऐप मैनेजर से, तो ऐप मैनेजर में रिटर्न आ गया। क्लियर हो गया कौन सा एग्जीक्यूट हुआ, एडिशन। एडिशन देखोगे तो आप ACLS में भी एडिशन है, बट वो ACLS का एडिशन क्यों एग्जीक्यूट करे, जब उसको एडिशन ओके उससे पहले ही मिल रहा है यहाँ पे, राइट। गेटिंग क्लियर है अभी यहाँ पर? ओके फाइन। और किसी को कुछ डाउट गाइज? ओके फाइन, तो ठीक है, आज यहीं पे रुक जाते हैं, कंटिन्यू करेंगे कल ओके 8 o'clock गाइज। थोड़ा सा ओके नेक्स्ट वाला कंसेप्ट हम देखेंगे, ओके मतलब हमारे एक्सेस मॉडिफायर्स को हम स्टडी करने की कोशिश करेंगे कल, ओके। सो तब तक के लिए गाइज थैंक यू, ओके गुड नाइट, सी यू टुमारो।